प्रत्येक परमिट धारकाला मराठी यायला पाहिजे, कारण ती मातृभाषा आहे आणि मातृभाषेचा जर ज्ञान नसेल तर या ठिकाणी व्यवसाय करणं सुद्धा एक कठीण आहे। माझ्यासोबत या ठिकाणी परिवहन विभागाचे जाधव सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल सर, काय सांगाल? सर, प्रथम सर्वांना नमस्कार। आपल्या सर्व रिक्षा चालक बांधवांना ही मराठी भाषा येणं खूप गरजेचं आहे। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महाराष्ट्रात आल्यानंतर लोकल व्यक्तीबरोबर ही भाषा संवाद साधला गेला पाहिजे। त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व झाले पाहिजे। त्यांना काही प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांचे उत्तरं व्यवस्थित देता आले पाहिजे आणि त्यांच्या उद्योगाला प्रोत्साहन मिळावं म्हणून महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम राबवला आहे आणि त्याचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतोय। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता हे जे प्रतिसाद कसा मिळाला, सुरुवातीला कसा प्रतिसाद होता? सुरुवातीला प्रतिसाद थोडासा कमी होता, परंतु आता सुरुवातीला ज्या बॅचेस चालायच्या त्यावेळेस प्रत्येक रिक्षा बांधवाला बोलवा लागायचं की तुम्ही मराठी शिका, तुम्हाला फायदा होईल। आणि मराठी शिकण्याचे त्यांना आम्ही फायदे पटवून दिले। फायदे पटवल्यानंतर जी बॅच 25ची होती ती 100ची झाली। 100ची बॅच ही नंतर 125, 130, 170 अशी वाढत वाढत आता 1000 पर्यंत झालेली। त्यामुळे रिक्षा बांधवांचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहयोग आहे आणि खूप चांगलं त्यांनी मराठीचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे। या ठिकाणी मराठीचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे। माझ्यासोबत एक रिक्षा चालक आहेत। तुम्ही कुठे राहता, कुठून आलेले आहेत, कधीपासून तुम्ही हा व्यवसाय करता? मी नालासोपारा रहतो, नालासोपारा उस्वाल नगरीमध्ये, और मी 30 वर्ष झाले मला मुंबईमध्ये। मला सांगा, नेहमी प्रत्येक आम्ही असे व्हिडिओ सुद्धा पाहिलेले आहे, मी मराठी बोलणार नाही, हम जो करना है कर, असे जे वाद व्हायचे त्याला कुठेतरी आता आळा बसेल? नाही, असा गलत आहे सर। मराठी आमची भाषा आहे, मी महाराष्ट्रामध्ये राहतो, तर मला शिकायची पाहिजे, मराठी शिकायची पाहिजे मला। तुम्ही अशा जे उद्धट लोक आहेत त्यांना काय संदेश द्या, क्या बताएंगे? मी सांगतो मराठी सगळ्यांना शिकतो और मराठी का सन्मान करत आहे। मराठी शिका आणि मराठीचा सन्मान करा असं रिक्षा चालकाने म्हटलंय। म्हणजे या कुठेतरी हा जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा कुठेतरी फायदा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। माझ्यासोबत या संपूर्ण प्रशिक्षण आयोजक आहेत सीमा पाटील मॅडम, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगाल? नमस्कार, मी या उपक्रमाची पालघर जिल्ह्याची समन्वयक आहे। माझ्या अखत्यारीत डहाणू, पालघर, बोईसर, वसई, विरार, नालासोपारा ही सगळी केंद्र येतात। आपल्या नालासोपाऱ्यातच फक्त केंद्राचा विचार केला तर 5 केंद्र आपण पूर्व आणि पश्चिममध्ये स्थापन केलेली आहेत। सुरुवातीला आम्हाला या रिक्षा चालकांचा प्रतिसाद कमी होता, पण आता सध्या प्रत्येक एकेका केंद्राची जर तुम्ही संख्या घेतली तर जवळजवळ 1500 ते 1600च्या पुढे गेलेले आहेत। आमच्या ह्या राजीव गांधी विद्यालय या केंद्रामध्येच जवळजवळ 1600 विद्यार्थी परीक्षा देऊन त्यांनी आपला हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे। आणि यामध्ये परिवहन मंत्री, तसेच कोकण मराठी साहित्य परिषद आणि मराठी साहित्य संघ या सहयोगी संस्थांनी मिळून हा उपक्रम राबवलेला आहे आणि आम्ही स्वतः कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य असल्यामुळे हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। आपण जर पाहिलं तर यामध्ये शासनाच नाही तर कोकण मराठी साहित्य परिषदेचं सुद्धा योगदान आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जे रिक्षा चालक आहे त्यांना चांगलं मराठी बोलायला सुद्धा येऊ लागलेलं आहे। त्यामुळे आता जे होणारे वाद आता कुठेतरी थांबतील यात मात्र शंका नाही। भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई, विरार।